जेवायचेच घ्यायचे की खाणार आहात काही? नाही, काही नको. आज मन थोडे अस्वस्थ आहे. गोडभर पाणी द्या. हो. मामांजी आणि बाईंचा वाद यांना कळला असावा बहुतेक. अगं बाई, आता काय म्हणतायत कुणास ठाऊक. घ्या. मन अस्वस्थ आहे म्हणाला? होय. विष्णू शास्त्री पंडित आठवतात तुम्हास? हो, आठवतात तर. आपण त्यांच्या लग्नास गेलो होतो आणि त्यांनी विधवेशी विवाह केला म्हणून त्यांचे अभिष्ट चिंतण्यासाठी आपण त्यांस मेजवानीही दिली होती आपल्या घरी. होय रमाबाई, विधवा पुनर्विवाहोत्तेजक सभेची स्थापना करून हा प्रश्न मोठ्या धडाडीने धसास लावला तो विष्णू शास्त्री पंडितांनीच. त्यांनी व्याख्यानांचा आणि लेखनाचा भडीमार करून या विषयासंबंधात मोठीच जनजागृती केली. स्वतःही एका विधवेशी विवाह करून एक उदाहरण घालून दिले. या आपल्या परम स्नेहाची प्रकृती अगदीच ढासळली आहे रमाबाई. अहो पण ते तर. होय, ते सध्या महाबळेश्वरी गेले आहेत प्रकृतीसाठी. पण परमेश्वराने आम्हावर कृपा करावी आणि त्या सुदंड आयुष्य द्यावे. मोठा उमदा धडाडीचा आणि हसतमुख गृहस्थ आहे रमाबाई. त्यांच्या जीवास फार त्रास होतो आहे हे समजल्यावर मन थाऱ्यावर नाही. धाकले मालक, थोरल्या मालकांनी त्यांच्या खोलीत बोलवले. होय, आलोच. जी. अहो, रमाबाई, काळजी करू नका. दुपारच्या वादाचा सगळा प्रकार आम्हास कळला आहे. आम्ही पाहतो काय ते.